हे हाय हॅलो नमस्ते, मी विद्या. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप सारं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट. आणि आज मी तुम्हाला कुठल्याही फेस्टिवलसाठी, हळदीसाठी, कुठल्याही सणावारांसाठीचा मेकअप लुक सांगणार आहे. तर तो तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जर तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आता बघा, मी CTM हे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग हे माझं झालेलं आहे. तर आता बघा, मी मॉइश्चरायझर लावते आहे. तर तुम्ही बघू शकता, कारण की मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं असतं स्किनला. त्याने काय होतं ना, आपली स्किन ही एकदम मुलायम, सॉफ्ट होऊन जाते. आणि त्याच्यावरती जर आपण मेकअप केला तर आपला मेकअप एकदम ऑसम होऊन जातो. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या स्टेप करायच्याच आहेत. जर तुम्ही ह्या स्टेप तुम्ही स्किप केल्या तर अजिबात तुमचा मेकअप चांगला होत नाही. आणि जे काही त्याच्या मेकअप केल्यानंतर जे साईड इफेक्ट आहेत ते तुमच्या त्वचेवरती दिसून येतात, जसे पिंपल्स येणं, रॅशेस येणं, त्वचा काळवटणं वगैरे, आणि मेकअप पॅची वगैरे होणं, काळवटलेला मेकअप असणं, ग्रे मेकअप हे तुम्हाला दिसून येतं. म्हणून तुम्हाला ह्या स्किन केअर करायची आहे. आणि आता मी माझ्या होटांना मॉइश्चरायझर करण्यासाठी लिप बाम पण लावून घेतलेला होता, कारण की लिप बामनी काय होतं ना, तोपर्यंत आपण मेकअप करेपर्यंत आपले होटे छान असे मॉइश्चराईज होऊन जातात. तर आता मी हे सिरम घेतलेलं आहे. हे सिरम म्हणजे प्रायमर आहे. तर हे खूप छान प्रायमर आहे, जे आहे मार्सचं प्रायमर आहे हे. तर माझी स्किन ना आता सध्या खूप ड्राय झालेली आहे, सो त्याच्यासाठी मी हे प्रायमर यूज करते आहे, ज्याने ना माझी थोडी स्किन हायड्रेट होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर जो मी मेकअप करेन ना, तो एकदम छान असा म्हणजे एकदम शायनी मेकअप दिसणार आहे, एकदम शाईन येईल मेकअपवरती. म्हणून मी हे सिरम असं प्रायमर जे आहे ते मी लावून घेते आहे. हे प्रायमरच आहे. तर असं प्रायमर लावून त्याच्यानंतर आपण जर मेकअप केला तर आपल्या स्किनवरती कुठलेच असं काही साईड इफेक्ट असे होत नाही. ज्यांना कोणाला पिंपलचे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी कधीही प्रायमर लावूनच मेकअप करायचा आहे. कधीही तुम्ही फाउंडेशन जर तुम्हाला चेहऱ्यावर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही प्रायमर लावल्याविना अजिबात तुम्हाला म्हणजे फाउंडेशन लावायचं नाही आहे. जर तुम्ही असं केलं तर त्याचे परिणाम नंतर होतात आपल्या स्किनवरती. स्किन डल होते, कारण की जे काही फाउंडेशनमधले केमिकल्स असतात, मेकअपचे जे काही आपण प्रोडक्ट वापरतो ते केमिकल्स सगळे आपल्या ओपन पोर्स जे असतात आपल्या गालावरती, तर त्याच्यातून ते मध्ये जातात आणि त्यालाच ते म्हणजे पिंपल्स वगैरे येतात मग आपल्या स्किनवरती. म्हणून तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तुम्हाला प्रायमर लावल्याशिवाय मेकअप करायचा नाही आहे. तर आता मी हे घेतलेलं आहे, हे मार्सचंच कन्सिलर आहे. तर हे ना, मी जिथे जिथे माझे पिंपल्स वगैरेचे जे डाग राहून जातात ना, थोडेफार सगळ्यांनाच असतात, जिथे जिथे डार्क वगैरे आहे, असं आपलं काळवटलेलं आहे, म्हणजे आता बघा आईजवळ आपल्याला थोडेसे असे डार्क सर्कल वगैरे होऊनच जातात. तर तिथे थोडं मी लावून घेते आहे, कारण की काय होईल ना, ते एकसारखी स्किन टोन माझी होऊन जाईल. म्हणून जेणेकरून एकसारखी जर स्किन टोन झाली तर मग आपला मेकअप जो असतो ना तो एकदम छान दिसतो. नाहीतर मग आपण जर त्याच्यावरतीच फाउंडेशन लावून घेतलं असतं आधीच स्किनवरती, कन्सिलर न लावता, कलर कॅरेक्टर न लावता, तर काय होतं ना, तर त्याने आपला मेकअप एकदमच असा म्हणजे डोळ्यांजवळ जे काळवटलेले डाग असतात किंवा काळं झालेलं असतं, डार्क सर्कल वगैरे किंवा फोड पिंपलचे जे काळे डाग असतात ते दिसतात मेकअपमधून. म्हणून आपल्याला हे ऑरेंज कलर कॅरेक्टर जे असतं ना ते लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे ते सर्कल, डार्क सगळं लपणार आहे. आणि आता मी हे मार्सचं जे फाउंडेशन आहे ना ते घेतलेलं आहे. एकदम इतकुसं प्रोडक्ट घेतलेलं आहे, कारण की तुम्हाला उन्हाळ्याचा मेकअप करताना सहसा ना कमी प्रोडक्ट जितके तुम्ही वापराल ना तितकं तुमचं मेकअप एकदम छान आणि शायनी होणार आहे. एकदम असा झक्कास मेकअप होणार आहे. खरं तर सांगते, आपल्या मराठी भाषेमध्ये झक्कास म्हटलं तरी चालेल. तर एकदम सुंदर असं मेकअप होतं. नाहीतर काय होतं ना, आपला एज म्हणजे आपली जेव्हा एज 35च्या नंतर होते ना, तर जेव्हा आपण जर जास्त मेकअप केला तो अजिबात चांगला दिसत नाही. म्हणून तुम्ही थोडेसे कमी प्रोडक्ट घेऊनच हा मेकअप करा. तर मी आता हे फाउंडेशन जिथे जिथे मी ऑरेंज कॅरेक्टर लावलेलं होतं ना, तर तिथे तिथे मी लावून घेतलेलं आहे, कारण की त्याने काय होईल ना, हे सगळं असं व्यवस्थित असं आपल्याला हा जो घेतलेला आहे मी ब्लेंडर, तो मी पाण्यातून पिळून घेतलेला आहे. आणि याने काय होईल ना, एकसारखं आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायला मदत होते. म्हणून मी हे ब्लेंडर घेतलं आहे. जर तुम्हाला हाताने ब्लेंड करायचं असेल, बोटांनी, तर आपण बोटांनी पण ब्लेंड करू शकतो. पण काय होतं ना, त्याने व्यवस्थित होत नाही. मग तुमच्याकडे मेकअप ब्रश असतील त्याने तुम्ही करू शकता, किंवा असं एक छोटंसं ब्लेंडर जरी तुमच्याकडे असलं ना मेकअपमध्ये, तरी तुम्ही आरामशीर छान ब्लेंडिंग करू शकता. म्हणजे एकसारखं फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लागतं. मानेवर फाउंडेशन लावायचं कधीच तुम्हाला विसरायचं नाही आहे. तर आता मी हे कन्सिलर घेतलेलं आहे. हे कन्सिलरसुद्धा मार्स
नार्सचाच आहे. खूप छान कन्सिलर आहे. मी हा प्रोडक्ट ह्या फर्स्ट टाईम मेकअप म्हणजे सेकंड टाईम मेकअप करते हा प्रोडक्ट वापरून. तर खूप छान माझा दिवसभर पूर्ण मेकअप हा छान राहिला होता. म्हणून मी तुम्हाला मार्सचे प्रोडक्ट दाखवते आज. हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. तर सो त्याच्यासाठी पण खूप छान प्रोडक्ट आहेत. मला आवडले हे प्रोडक्ट. तर बघू शकता तुम्ही. मला हा थोडासा हेवी मेकअप करायचा होता लग्न समारंभासाठी, सणावारांसाठी. आपलं जसं गुढीपाडवा वगैरे, होळी, त्याच्यानंतर आता येईल आपली अक्षय तृतीया, असे भरपूर सण आपल्या मराठींचे चालूच असतात. परत आता चैत्र नवरात्री आहे. तुम्ही कुठल्याही सणावारांसाठी हा मेकअप जर केला ना उन्हाळ्याचा, तर तुमचा मेकअप म्हणजे दिवसभर तसाच राहील आणि तुम्ही त्याच्यात कितीही कामं केले वगैरे तरी पण मेकअप तसाच राहील. अजिबात हलत नाही हा मेकअप. म्हणून मी तुम्हाला हा मेकअप दाखवते आहे. आता बघू शकता तुम्ही कन्सिलर मी सगळीकडे थोडंसं लावून घेतलेलं आहे. जिथे जिथे मला असं वाटत होतं ना पिंपल्सचे डाग वगैरे, आपल्या तर थोडं तर हाय कव्हरेज मेकअप होऊन जातो. कारण की फाउंडेशनने काय होतं ना, एवढा मेकअप असा आपला म्हणजे असं छान नाही, एवढा लुक छान नाही आहेत. पण जर आपण थोडं कन्सिलर लावलं ना, तर जो काही मेकअप जे काही डाग वगैरे असतात तर ते थोडेसे हाईड होण्यास मदत होते. आणि आता हा मेकअप केल्यानंतर तुम्हाला बेस मेकअप झाल्यानंतर जो आपला बेस आपण केलेला आहे त्याला थोडंसं पॅक करावं लागतं, लॉक करावं लागतं. तर लॉक करण्यासाठी आपल्याला ही कॉम्पॅक्ट पावडर वापरायची. ही पण मी मार्सचीच कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. पण मी स्पंज जो घेतला तो माझा होता स्वतःचा दुसरा, तर तो घेतलेला आहे. त्याच्यातला स्पंज मी वापरलेला नाही आहे. मला तो थोडा आवडला नाही थोडासा, म्हणून तर मी हा माझा स्वतःचा स्पंज घेतलेला आहे. तर यांनी मी मेकअप आता सेट करून घेते. मेकअपला सेट करणं खूप गरजेचं आहे. नाही तर काय होतं ना, डोळ्यांच्या खाली आपल्या ज्या लाईन्स असतात ना, तर त्या लाईन्स वगैरे येऊन जातात आणि मग त्याच्याने मेकअप हा केकी आणि असा काळवटलेला दिसतो किंवा क्रीम मेकअप होऊन जातो आपला. तर त्याच्यासाठी मेकअपला पहिले आपण बेस बनवल्यानंतर त्याला सेट करणं पण तेवढं जास्त गरजेचं असतं. तर तुम्ही अशा पद्धतीने जर मेकअप केला आणि त्याला सेट केलं ना व्यवस्थित, तर तुमचा मेकअप दिवसभर कुठे हलत नाही. कितीही गरमी झाली काही झालं तर फक्त तुम्हाला तर थोडीफार गरमी नाकाजवळ वगैरे असं घाम वगैरे येतो, कारण की उन्हाळ्याच्या वेळेमध्ये ना असं थोडासा घाम येतो किंवा आपल्याला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असतोच भरपूर जणांना. तर तिथून थोडेसे घाम वगैरे येतातच. आपण कितीही छान मेकअप करा, प्रायमर लावा तरी पण होतच. तर तुम्हाला फक्त काहीच नाही करायचं, तुम्हाला एक टिश्यू घ्यायचा आहे आणि टिश्यूने तुम्हाला ते घाम वगैरे पुसायचं आहे. म्हणजे एकदम स्लो म्हणजे एकदम डॅबमध्येच असं तुम्हाला पुसायचं आहे. आता मी हा C&Gचा जो मेकअप स्प्रे आहे ना तो घेतलेला आहे. तर खूप छान आहे हा BBचा ब्युटीचा. तर त्याने मी हा मेकअप पूर्ण असं सेट करते आहे. तो मी एक ब्युटी ब्लेंडर जे होतं ना आपण मेकअप सेट केला होता त्याच्यावरती मी टाकून घेतलेलं म्हणजे स्प्रे करून घेतला आणि त्याच्यानेच मी हा मेकअप सेट करते अजून एकदा, जेणेकरून माझा मेकअप अजिबात हलणार नाही आहे. दिवसभर जसं राहील. कारण की आपल्याला गृहिणींना काय असतं ना, दिवसभर काही ना काही कामं असतातच. असं नाही की आपण मेकअप करून एकदम मस्तपैकी सेलिब्रिटीसारखं बसणार आहे, असं कधीच होत नाही. आपल्याला उलटं सणावारांच्या दिवशी मेकअप केल्यानंतर ना खरंच खूप कामं असतात. तर त्याच्यासाठीच हा मेकअप मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्ही कामंही केले तर तुमचा मेकअप हलत नाही. तर आता मी माझ्या ॲब्रो सेट करते, कारण की ॲब्रोवरती भरपूर सारे प्रोडक्ट्स तुमचे लागून जातात, जसं की फाउंडेशन, कन्सिलर हे असं लागतं. तर तुम्हाला ॲब्रो सेट करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला ॲब्रो सेट जर नाही केला तर कुणाचे बघणाऱ्याचं लक्ष आपल्या ॲब्रोंकडे जातं, डोळ्यांकडे जातं, आपल्या चेहऱ्याकडे जातं. तर त्यावेळेस ना आपल्या ॲब्रोशा भुरकटलेल्या दिसतात, तर त्या अजिबात चांगल्या दिसत नाही. म्हणून ॲब्रो सेट करणं अजिबात तुम्हाला विसरायचं नाही. ॲब्रोना पहिले छान कोंब करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ॲब्रो सेट करायचे. ॲब्रो जोपर्यंत सेट झाल्यात ना, तर त्या मी एकदम छान माझ्या जशा ॲब्रो आहेत तशाच मी व्यवस्थित अशा सेट केलेल्या आहेत. आणि आता बघू शकता तुम्ही ॲब्रो सेट झाल्यानंतर चेहऱ्याचा लूक काही वेगळा दिसत आहे. तर आता बघू शकता किती सुंदर असा चेहरा माझा दिसत आहे. तर आता मी आईज मेकअप करते. तर आईज मेकअप करण्यासाठी मी एक ब्राऊन शेड घेतलेला आहे. जर तुम्हाला दुसरा कुठलाही शेड समजत नसेल तर तुम्ही डार्क ब्राऊन जो शेड असतो ना तो कुठल्याही म्हणजे लूकवर तो मॅचच होऊन जातो, तो तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याने तुम्ही आईज मेकअप स्टार्ट करा. तर तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्ही कधी मेकअप केलेला नसेल किंवा तुम्हाला लवकर घाईघाईत मेकअप करायचा असेल तर तुम्ही डार्क ब्राऊन शेड जो आहे आपल्या मेकअप म्हणजे आईज मेकअपच्या पॅलेटमध्ये, तर त्याच्याने तुम्ही करू शकता. ही लोरेल ब्युटीची मेकअप म्हणजे आय पॅलेट आहे. तर खूप छान आहे ही. हिच्यातले कलर पण सगळे खूप छान आहे, अमेझिंग आहेत. आणि आता मी लगेच माझ्या ब्लाऊजचा कलर ब्ल्यू कलर आहे, तर तोच पिक केला आहे थोडासा माझ्या साडीचा जो आहे ना
ब्लाऊजचा, तर तो थोडा पिक करते आणि त्याला दोन्ही यांना थोडंसं असं मिक्स करणार आहे. कारण की ना त्याने काय होईल, आता हा मी थोडा रेड शेड घेतला होता, सॉरी ब्ल्यू म्हटले मी, तर रेड घेतलेला होता. तर रेड शेड मी असं थोडंसं तिथे ब्राऊन शेडवरती थोडं लावून घेते की जेणेकरून माझे आईज खूप सुंदर आणि छान मेकअप होईल त्यांचा. तर त्याच्यानंतर मग मी ब्ल्यू शेड घेणार आहे. कारण की आपले ब्लाऊज, साडी, पण जे काही आपण घातलेलं आहे, जो म्हणजे तुम्ही साडी घातली असेल, ड्रेस घातले असेल, त्याच्या कलरनुसार तुम्ही आईज मेकअप करू शकता. जर तुम्हाला काही समजत असेल तर तुम्ही पिंक कलर, ब्राऊन कलरचा असा सुद्धा तुम्ही आईज मेकअप करू शकता. आता बघू शकता तुम्ही, मी जो ब्ल्यू कलर होता ना, तो म्हणजे जे आउट कॉर्नर असतात ना आपले, तर त्यांना डोळ्याच्या साईडला मी थोडंसं लावून घेते, जेणेकरून माझा मेकअप लूक डोळ्यांचा एकदम छान दिसेल असं म्हणून मी लावते आहे. तुम्ही बघू शकता, ब्लेंडिंग इथे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर मी ब्लेंडिंग व्यवस्थित जर केली ना, तर तुमचा आईज मेकअप एकदम छान होऊन जातो आणि बघणाऱ्याला सुद्धा तो आईज मेकअप छान दिसतो. आणि असं तुम्ही बिगिनर असाल ना, तर असा मेकअप जर तुम्ही करून कुठल्याही लग्न समारंभात गेला ना, तो खूप छान दिसतात, खूप मस्त वाटतं असा मेकअप. आणि एक आपला ना मेकअप केल्यानंतर जो कॉन्फिडन्स असतो ना, तो सुद्धा त्याची लेवलसुद्धा थोडी हाय होऊन जाते. बघू शकता आता हा आईज मेकअप कसा झालेला आहे तर माझा. तर मी आता साडीमधलाच एक शिमरी शेड घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता साडीमध्ये असं सिल्वर टाईप असं थोडा शिमरी शेड आहे गोल्डनचा, तर तो घेतलेला आहे. आणि तो मी माझे जे आई बॉल असतात ना आपले मध्ये जे असतं मिड भागमध्ये जो आहे, मध्य भागामध्ये मी ते लावून घेते. कारण की जेणेकरून ना ते दोन्ही एकदम मिक्स होऊन कलर माझ्या आईजला एकदम सुंदर यावा यासाठी. तर तुम्ही बघू शकता आता आईजचा जो मेकअप लुक झालेला आहे खूप सुंदर झालेला. असा मेकअप जर आपण घरी केला ना, तर पार्लरवाल्यांची सुद्धा आपल्याला गरज नाही पडत. तर थोडा वेळ घेऊन तुम्ही ना असं थोडीशी प्रॅक्टिस करून रोजची जर तुम्ही केला, तर तुमचा मेकअप नक्कीच सगळ्यात चांगला होणार आहे. आणि थोडाफार मेकअप प्रत्येक गृहिणीला यायलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण की प्रत्येक वेळेस आपण पार्लरवालीवर किंवा कोणी दुसरं आपलं मेकअप करून देईल यांच्यावर आपण अवलंबून न राहता आपण स्वतःसुद्धा असा मेकअप करता आपल्याला यायला पाहिजे. आता मलासुद्धा मी काही परफेक्ट असा काही पार्लरचा कोर्स नाही केलेला आहे, पण असंच याचं त्याचं बघून आपण शिकतोच ना. तर तसं आपण यूट्यूबवर भरपूर असे चॅनल आहेत आणि माझंसुद्धा चॅनल आहे, तर तुम्ही त्याच्यातून शिकू शकता. आता मी ही जी रेनेची काजल पेन्सिल घेतलेली आहे ना, तर ही खूप छान आहे, मस्त आहे. तर हिची प्राईस थोडी जास्त आहे, पण ठीक आहे, 450 आहे. तर ही मी अशी माझ्या छान काजळ लावून घेतलेलं आहे. पण 1-2 प्रोडक्ट असे पाहिजे ना आपल्याकडे, फाउंडेशन, आय काजल पेन्सिल आणि मस्कारा आणि कन्सिलर, हे 4-5 प्रोडक्ट जर आपल्याकडे व्यवस्थित असतील ना, तर आपण कुठलाही मेकअप छान पद्धतीने करू शकतो. तर मी काजळ लावून घेतलेलं आहे आणि जिथे मला लायनर लावायचं होतं तिथेसुद्धा मी थोडंसं काजळ तिथे पण लावून घेतलेलं आहे. कारण की काजळ लावल्यानंतर त्याच्यावरती जर आपण लायनर लावलं ना, तर ते अजिबात घाम जरी आला ना, तर ते इकडे तिकडे हलत नाही. म्हणून मी ते काजळ लावून घेतलेलं आहे. आणि ते जे आयलायनरच्या जागी जे मी काजळ लावलेलं होतं, थोडीशी काजळ पेन्सिल, ते जे काजळ लावलेलं होतं ना, ते थोडंसं तुम्हाला तिथेच असं थोडं ते ब्रशने थोडंसं असं फैलवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे जे काजळ आहे ना, ते थोडंसं असं छान होऊन जाईल. स्मोकी आईसारखं थोडंसं लूक तुम्हाला क्रिएट करता येऊ शकतो. म्हणून तर आता तुम्ही बघू शकता. आता याच्यावरती मी लावणार आहे आयलायनर, जे माझं खूप फेवरेट आहे. मला खूप आवडतं आयलायनर लावायला, पण पहिले मला हे अजिबात जमायचं नाही, पण आता लगेच लावून होतं. कारण की प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची असते कुठल्याही कामामध्ये. तुम्ही घरातले जरी कामं करत असाल, किचनचे वगैरे, तरी तुम्ही बघितलं असेल, जितक्या आपण पहिले प्रॅक्टिस करतो ना, पोळ्या लाटण्याची, भाजी करण्याची फटाफट, तर पहिले आपल्याला काहीच येत नसतं. पण जेव्हा जशी आपली प्रॅक्टिस वाढते तसं आपण फटाफट ती कामं करतो. तसंच मेकअपचं पण आहे. तर तुम्ही अशी जर प्रॅक्टिस केली, तर तुम्ही घरात कोणी नसतं तेव्हासुद्धा तुम्ही दुपारच्या वेळेला असं छोटा मोठा मेकअप करून तुम्ही तयार होऊ शकता आणि छान दिसू शकता. आणि असाच मेकअप मग तुम्ही नंतर कुठला सणवार असेल तर त्याच्यावर तुम्ही करू शकता. तर म्हणून सांगते ना, असा मेकअप तुम्ही शिकायला पाहिजे. आता माझं असं छान आयलायनर लावून झालेलं आहे. आता मी मस्कारा लावलेला आहे, कारण की काय होतं ना, आयलॅशेस माझ्या भरपूर चांगल्या आहेत, तरीसुद्धा मी फेक आयलॅशेस काही लावत नाही, जास्त कधीतरीच लावते. तर आयलॅशेसला जर आपण मस्कारा लावला ना, तर जे काही प्रोडक्ट्स वगैरे आपल्या आयलॅशेसवर पडलेले असतात ना, तर ते त्याने हाईड होऊन जातात आणि आपल्या आयलॅशेससुद्धा खूप सुंदर आणि छान दिसतात. जास्त आयलॅशेस आहेत आपल्या डोळ्यांवरती, म्हणजे
आहेत असं तर आता भास होतो. आयलॅशेसला माझा छान मस्कारा लावून झालेला आहे आणि आयलॅशेसची क्वांटिटी जास्त दिसते आहे छान, तर त्याच्याने काय होतं ना आपलं डोळे खूप सुंदर दिसतात. आणि आता मी ही पॅलेट घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये ना सगळे शेड आहेत. एलन ब्युटीचीच आहे ही पण पॅलेट, तर तुम्ही बघू शकता. याच्यामधला मी पीच कलरचा घेतलेला आहे शेड आणि त्यानेच मी माझं ब्लश करते आहे. कारण की ब्लश जोपर्यंत आपण मेकअपमध्ये करत नाही ना, मी थोडासाच ब्लश घेते आणि थोडंसं प्रोडक्ट मग डस्ट करून घ्यायचं आहे. जास्त प्रोडक्ट लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना आपल्या चेहऱ्यावरती आपण जास्त मेकअप अप्लाय केला आहे असं वाटतं. तसं तुम्हाला थोडासा मेकअप करायचा आहे, पण तो सुद्धा तुम्हाला असं प्रोडक्ट घेतल्यानंतर डस्ट करायचं आहे, जेणेकरून कमी प्रोडक्ट आपल्याला लागेल. आणि आता बघू शकता तुम्ही मी याच्यावरती जस्ट ब्लशच्या वरती तुम्हाला हायलायटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा मेकअप एकदम ग्लॉसी दिसेल आणि सुंदर दिसेल आणि तुमचा चेहरा एकदम असा ग्लॉसी एकदम काचासारखा चमकणारा दिसणार आहे. तर हे त्या पॅलेटमध्येच आहेतच. मी थोडं नाकावरती आपले ब्लशच्या वरती थोडंसं जे बोन असतात ना आपले तिथे आपण ब्लश लावलं त्याच्या जस्ट वरती मी असं हायलायटर लावून घेतलेलं आहे. थोडंसं होटांच्या वरती, नाकावरती, थोडं कपाळावरती, जेणेकरून आपला चेहरा हा एकदम ग्लॉसी दिसेल. आणि थोडंसं असं त्याला छान ब्लेंड करून घेतलेलं आहे ब्रशने. तर अशा पद्धतीने मी मेकअप केलेला आहे. आणि आता फक्त याच्यावरती चंद्रकोर टिकली लावली ना आणि आपण लिपस्टिक लावते आहे. मी ही लिपस्टिक पिंक कलरची लिपस्टिक आहे, ही क्वीन व्हॅलीचीच आहे वाटतं लिपस्टिक. तर ही खूप छान लिपस्टिक आहे. ही खूप वेळ अशी माझ्या होटांवरती स्टे राहते, म्हणून मला लिप बामच्या नंतरच मी कधी पण लिपस्टिक अप्लाय करते. मी कधीच लिप बामच्या आधी लिपस्टिक अप्लाय करत नाही. त्याने काय होतं आपलं होट ड्राय पण होतात आणि काळे पण पडतात. त्याच्यामुळे तुम्हाला अवॉइड करायचं आहे, कधीही लिप बाम लावल्यानंतरच तुम्ही लिपस्टिक लावायचे आहे. आणि आता चंद्रकोर टिकली विना आपला कुठलाही मराठमोळा मेकअप हा अपूर्ण असतो आणि जेव्हा आपण चंद्रकोर टिकली लावतो तेव्हा आपला मेकअप हा परिपूर्ण होतो. तुम्ही बघू शकता हा मेकअप किती सुंदर झालेला आहे तो.